पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नवी मुंबईतील कोपरखैरण्यात घडली. हा प्रकार 2 मुलांसमक्ष घडला. जखमी पतीवर उपचार सुरू आहेत. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कोपरखैरणे सेक्टर 19 येथे मंगळवारी 10 जून रोजी मध्यरात्री ते बुधवारी पहाटे दरम्यान हा प्रकार घडला. पतीने पत्नीची 2 लहान मुलांच्या डोळ्या देखत हत्या करून स्वतःचा हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित केले. पती गणेश शिरसाट याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याने पत्नी गौरी हिच्या डोक्यात हातोडी मारून, गळा चिरून आणि शरीरावर इतर ठिकाणी घाव करून हत्या केली. पत्नी झोपेत असताना तिचा खून केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यांना 8 आणि 2 वर्षांची 2 मुले असून 8 वर्षांचा मुलगा दिव्यांग आहे. घटनेवेळी तो तिथे असूनही त्याच्यासोबत संवाद साधण्यासाठी पोलिसांना अडथळा येत आहे. त्यामुळे त्याच्याशी संवाद साधू शकतील अशा दिव्यांग शिक्षकाचा आधार घेतला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.